भगवंताशी भेटण्याचे भक्ती साधन हे सौख्याचे. भगवंताला भेटायचं असेल, स्वामींना भेटायचं असेल तर आपल्याकडून भक्ती घडायला हवी. पुन्हा म्हणतोय, आपल्याकडून भक्ती घडायला हवी. मी भक्ती करतो अशा प्रकारचा भाव आपल्या ठाई आला तर तो काही कामाचा नाही बाबा. कारण तो माझ्या ठाई आपसुक अहमभाव जागृत करतो आणि तो वृद्धिंगत करतो. आणि म्हणून स्वामींना भेटायचं असेल तर आपल्याकडून भक्ती घडायला हवी. आणि भक्ती हे असं साधन आहे की जे सौख्यदायक आहे, जे सुखदायक आहे, त्यामध्ये यातायात नाही. आणि म्हणून प्रत्येक भक्ताने आपल्याकडून भक्ती घडत असताना अकारण यातायात करून घ्यायची नाही. भक्तीमध्ये आनंद आहे, भक्तीमध्ये सुख आहे, भक्तीमध्ये सौख्य आहे. आणि त्याचाच अनुभव निरंतरपणे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि ते घडलं तर भगवंत ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्यापासून दूर नाही हे आपण स्वतःला सांगावं. कारण काय होतं, जीव जो आहे तो अविद्येने ग्रासित असल्याने तो वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. आणि माझ्याकडून काय घडतंय किंवा मी काय करतोय हे मी दुसऱ्याला सांगण्यामध्ये धन्यता मानत असतो. मात्र भक्ती हे असं साधन आहे, ते कुठेही मिरवता येत नाही, ते मिरवायचा प्रयत्न करायचा नाही. किंबहुना जशी जशी भक्ती आपल्याकडून अधिकाधिक घडत जाईल आपल्या ठाई अधिक अधिक लीनता यायला हवी. आणि जशी जशी लीनता येऊ लागते तो भगवंत ते परब्रह्म श्री स्वामी समर्थ आपल्या दिशेने क्रमण करू लागतं. आणि एक दिवस असा येतो की माझ्या भक्तिरसाने द्रवित झालेलं ते परब्रह्म मला येऊन भेटतं. हे कसं होतं, सागराला भरती आली की खाड्यांमध्ये पाणी भरतं बाबा. तसंच आहे, माझ्या भक्तीने, माझ्याकडून घडणाऱ्या भक्तीने स्वामी प्रसन्न झाले की माझं जीवन ते परिपूर्ण करतात. माझ्या जीवनामध्ये कोणताच अभाव ते शेष ठेवत नाहीत. आणि म्हणून निरंतरपणे आपण त्यांच्या भक्तीमध्ये रत होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. आपल्याकडे तेवढंच आहे, आपल्याकडून तो प्रयत्न कसा घडेल याचा विचार करावा. आणि तो प्रयत्न घडण्यासाठी सुद्धा आपण त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थांनाच प्रार्थना करावी. कारण ते परब्रह्म एवढं दयाळू आहे, एवढं कनवाळू आहे, एवढं भक्तवत्सल आहे की भक्ताच्या ठाई जो जो भाव उदित होतो त्या भावाला ते त्वरित प्रतिसाद देतं आणि भक्ताला स्वामीमय करतं. भक्त आणि भगवंत, भगवंताकडे देव पण आलं की भक्त आणि भगवंत यामध्ये भेद राहत नाही. तसंच होत स्वामी आणि भक्त यामध्ये भेद राहत नाही. भक्त जो आहे त्या भक्ताला ते आपलंच नाम, आपलंच रूप, आपलाच रंग देऊन आपल्यासारखंच करतं. हा त्या परब्रह्माच्या सामर्थ्याचा विषय आहे. आणि म्हणून आपण काय करावं बाबा, निरंतरपणे त्यांच्या भक्तीमध्ये रत राहण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यासाठी अत्यंत सोपा उपाय जो सर्व संत मंडळींनी सांगून ठेवलाय तो सोपा उपाय म्हणजे नामाचा उपाय. स्वामींचं निरंतरपणे नाम घ्यावं बाबा.
आपल्या मुखामध्ये स्वामीनाम कसं येईल याचा निरंतरपणे विचार करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्नशील असावं. कारण स्वामीनाम मुखात आलं तर काय होतं? अरे बाबा, स्वामीनाम मुखात आलं तर काय होत नाही ते विचारा. घेता स्वामी नाम मजसी सन्मान आणिक उधाण आनंदाते. स्वामी नाम जर आपल्या मुखात आलं, स्वामी नाम जर आपल्या मुखात आलं तर निश्चितपणे आपण सन्मानाला पात्र ठरतो. अन्यथा काय होतं? स्वामीनाम मुखात नसेल आणि जर मी आपल्या दरवाजात येऊन उभा राहिलो, स्वामीनाम माझ्या मुखात नसेल आणि मी जर आपल्या दरवाजात येऊन उभा राहिलो तर आपण त्वरित मला विचाराल, काय हो, कोण तुम्ही, कशाला आलात, काय काम आहे, कुठून आलात, ही काय यायची वेळ आहे का, ही काय यायची वेळ आहे, दाढी वडवलीत आणि कधी येऊन उभे राहता. मी आपल्याकडे पाहतोय, मी ऐकतोय आणि तेवढ्यात काय होतं, माझ्या मुखातून त्या परब्रह्माचं ते चैतन्यशील नाम येतं आणि मी सहजगत्या म्हणतो, आपलं ते बोलणं ऐकून श्री स्वामी समर्थ. तर समोरचा माणूस काय म्हणतो, मी पुन्हा म्हणतो श्री स्वामी समर्थ, मी पुन्हा म्हणतो श्री स्वामी समर्थ. अहो या 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 आत या, बसा. कुठून आलात आपण, आपल्याला पाणी देऊ का? मी पुन्हा म्हणतो श्री स्वामी समर्थ. तर तो म्हणतो आपल्या घरातील कुटुंबातील माणसाला, अरे पाणी घेऊन ये, अरे पाणी घेऊन ये. म्हणजे काय? तर स्वामीनाम मुखात आलं, स्वामीनाम मुखात आलं तर आपलं अंतरंग निर्मल होतच, मात्र आपल्या समोर उभा असलेल्या त्या जीवाचं अंतरंग सुद्धा पालटतं, एवढं सामर्थ्य त्या स्वामी नामामध्ये आहे. आणि म्हणून निरंतरपणे आपण आपल्या मुखामध्ये आणि हृदयामध्ये श्री स्वामी समर्थ नाम ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण श्री स्वामी समर्थ नामाच्या उच्चाराने शत्रू सुद्धा मित्र होतो, शत्रू सुद्धा मित्र होतो. तो शत्रुत्व करणं विसरून जातो. कारण माझ्या मुखात आणि हृदयात श्री स्वामी समर्थ नाम असल्याने माझं अंतःकरण निर्मल झालं आहे. त्यामुळे माझ्या ठाई शत्रुत्वाचा भाव शेष राहत नाही. मात्र जो माणूस माझ्याशी अकारण शत्रुत्व करतो, तो सुद्धा जेव्हा माझ्या मुखातून श्री स्वामी समर्थ नाम निघतं, त्याच्या ठाई असलेला शत्रुत्वाचा भाव सुद्धा शेष राहत नाही आणि तो माझा मित्र होतो आणि तो माझ्या सोबत श्री स्वामी समर्थ म्हणू लागतो. आणि जेव्हा त्याच्या मुखात श्री स्वामी समर्थ येतं, त्याचं सुद्धा अंतःकरण निर्मल होतं आणि तो सुद्धा सुखाचा अधिकारी होतो. एवढं या श्री स्वामी समर्थ नामामध्ये सामर्थ्य आहे.